मामा डांबर गोली भरतो. भारताने भेटणार पाठवून धन्यवाद. सत्य दिसल्या का दिसल्या का याची बातमी वासानी डांबर गोळ्या भरा डांबर गोळ्या भरा साऱ्या मुलगी होऊन राहिली मुली होऊन राहिली सोडायची असतील तर ओळखून घ्या बरं. आता पुन्हा तुझ्यावर हिंमत धरून ठेवा. आता त्याचा परिवार परिवार नसेल त्याचा परिवार मध्ये त्याची बायको पोरा आणि पोरगी. साहेब तुमच्याशी त्यांचा परिचय आहे. मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. अच्छा ते म्हणजे कधी कधी तुमच्या ठाण्यावर काम करतात. कामात होतं तर आमच्या घरी येतात ते. म्हणजे समजा कोणी सशाची शिकार करतात कोणी डुकरं मारतात त्याच्यामध्ये आमच्या ठाण्यामध्ये येतात रिपोर्ट आहे. तर तुम्ही त्या बाईला ओळखत होती ओळखत होतं म्हणजे घरी एकदा गेलो होतो मी. आपल्याला काही संबंधच नाही होता. अरे दिंबा ये तीनों को किसने मारा होगा? बाबा कोणा मारला कोणा आम्ही पाहिलं पण का ना कोणा मारला सर काय सांगायची कोणा मारला तुला नाही मारला तर कमी नाही मारला मी सांगत नाही संडास गेला होते नाही बाकीचे होते ती काय वगैरे करत होती. मग एक संडास घर आलो तर मला ते पेटी दिसली. हो का तुला दिसली? बरं ठीक आहे. आता एक गोष्ट हा रेंजर साहेबाच्या घरचा परिवार त्याची पत्नी आहे त्याची मुलगी आणि त्याचा मुलगा. आता रेंजर साहेबाला माहित आहे का? काय बाबा माहित आहे की नाही माहित राहिला असेल तो येतात तिथं किंवा तो रिपोर्ट आलेला. हा रेंजर साहेबाचा याचा परिवार आहे. तू रेंजर साहेबाकडे जा आणि रेंजर साहेबाला बोलून घेऊन ये. या लवकर वाचिन ते डांबर गोळे घ्या. तू पोलिसाने पाहिले सत्वराजी पोलीस साहेबाने पाहिलं सत्वर रेंजर साहेबाचा होता परिवार. रेंजर साहेबाला देऊन खबर माझे दादा ते बोलावी माझे दादा ते बोलावी माझे दादा ते बोलावी माझे दादा ते बोलावी. माझे दादा ते बोलावी माझे दादा ते बोलावी माझे दादा ते बोलावी. साहेबाने बोलावला तो रेंजर साहेब घरी घरी राजेश हो रेंजर साहेब रेंजर साहेब म्हणजे रेंजर साहेब साहेबजी. अरे काळा बाबा कशा करता आला रेंजर साहेब? का झाला? नंबर झाला कुठं नंबर झाला? अबे चालायचं कुठं? काही आपल्या जंगलामधलं माल चोरी गेलं का? नाही चोरीगिरी काहीच नाही. मोठे साहेब आले तुम्हाला नदी किनाऱ्यावर बोलावलं. मोठे साहेब म्हणजे तुमच्यापेक्षा मोठे साहेब? अच्छा माझ्या आपलेच मोठे साहेब आणि नदी किनाऱ्यावर कशाला बोलावलं बा? आता त्यांना काही हिसाब वगैरे घेत असतील. मग चला मोठे साहेब बोला
तरी नाही सांगे की दरोगा साहेब बोलावून राहिले. साहेबांनी नको सांगू. अच्छा अच्छा. बरं साहेब काही कामास्तव आले का? कामासाठी झालो. आणि तुम्हाला इथं कशा करता बोलवलं? कशा करता? मला एक गोष्ट सांगा. तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी कुठे गेली? अरे राम राम राम, दुःखाची गोष्ट आहे हो साहेब. काऊन? माझी सासू मरण पावली. बरं, तेव्हा ती आपल्या माहेराला गेली. दोनही मुलीला घेऊन गेली. हो का? आणि तेव्हापासून अजून घरी परत आलीच नाही. घरी आलीच नाही? वापस आलीच नाही. मी वाट पाहतो आज येईल, उद्या येईल. कारण साहेब मला या जंगलाच्या कामामुळे मला कुठे जायला भेटत नाही. कारण की मी दिवसभर जंगलामध्ये राहतो. 500-600 लोक कामं करणारे आहे. मला सर्वांचं कामं पाहावं लागतात. म्हणजे तुम्ही आपल्या सासूच्या मैत्रीला नव्हते गेले? अहो पण कसं जाऊ, मला वेळच नाही. तर जेव्हापासून माझ्या दोनही मुलाला घेऊन माझी घरवाली आपल्या माहेराला गेली, ते पुन्हा वापस आली नाही साहेब. आलीच नाही का? नाही जी. पण रेंजर साहेब, फार दुःखाची गोष्ट आहे. दुःखाची? म्हणजे दुःख कोणता? सांगतो. जरा हिमतीने काम घ्या. नाही पण दुःख म्हटलं तर माझं माइंड जरा वेगळं वाटून राहिला. तुमची पत्नी, तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी या तिघाचा खून केला आणि पेटीमध्ये भरून त्या नदीला फेकत होते. अरे माझ्या घरवालीचा खून झाला. तुमच्या पत्नीचा, तुमच्या मुलाचा आणि तुमच्या मुलीचा अरे बापरे. खून झाला. एका लाखाच्या पेटीमध्ये बंद केलं आणि ते नदीला फेकत होती. पण ते झाड लटकून राहिली. ते मजूर काय तोडला गेले यांना दिसली. ते पेटी वर काढून ठेवली आहे. म्हणजे माझी घरवाली, माझा मुलगा, माझी मुलगी. अरे राम, कोण मारला साहेब कुठे आजी? अरे त्याचा घरचा परिवार होय. त्याची पत्नी, मुलगी, मुलगा आहे. तो लढून आला. तू काय लढून आला? तो नदी तू मागे येते तुला साहेब, या माझ्या भऱ्या पत्नीला कोण मारला असेल साहेब? रेंजर साहेब, मला एकच गोष्ट सांगा, तुमचा शक कोणावर आहे? देवा, माझी प्रेमाची घरवाली, माझा मुलगा प्रेमाचा, माझी मुलगी प्रेमाची, पण सर्वापेक्षा प्रेम माझ्या घरवालीवर होतं साहेब. आणि माझ्या घरवालीला कोण साल्यानं मारला असेल? माझ्या घरवालीला कोण मारला असेल देवा? साहेब, हिमतीनं काम घ्या. तुम्ही आपला जीव द्याल तरी पण तुमचे पत्नी मुलं बाहेर येणार नाही. हिम्मत करा.